टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने आपल्यासोबत आहेत बोलण्यासाठी। मॅम, खरं तर आज सुरेश धस यांनी महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली आहे। त्यासोबत त्यांचं असं म्हणणं आहे की जे कोणी अधिकारी या संदर्भात पाठबळ घालत आहेत त्यांच्यावरती SIT नेमली पाहिजे। तुमची काय प्रतिक्रिया? नाही, मला आता खरंच त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही, कारण आता त्यांची विश्वासार्हता संपलेली मला वाटते। त्यामुळे त्यांच्या याच्यावर टिप्पणी करणं मला योग्य वाटत नाही आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं, तुम्ही ज्या पद्धतीने सर्व प्रश्न उपस्थित केले होते त्यावरती काल गुणरत्न सदावर त्यांचं म्हणणं आहे की शेतीची प्रोडक्ट हे ऑनलाईन मिळाले जात नाही, तर अंजली मॅडमने हे थोडे बघून अतिशय विद्वान आहेत ते, त्यांना कदाचित माहीत नसेल की अशी अनेक नाही, कमीत कमी 15 ते 20 वेबसाईटवर सगळ्या शेतीच्या गोष्टी शेतकरी आता ऑनलाईन घेतो। हे कदाचित त्यांना माहिती नसेल, कारण ते खूप विद्वान आहेत। त्यामुळे परत मी म्हटलं ना तसं त्यांच्याबद्दल काय बोलणार, एवढ्या विद्वान व्यक्ती डंके की चोट पे सगळं करतात, नाही बोलायचं मला त्यांच्याबद्दल। संतोष देशमुख यांची त्यांच्या कुटुंबियांच्या सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली आहे। त्याचवेळी त्यांनी सांगितलं की त्यांनी या संपूर्ण प्रकरण हे अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचवलं आहे। नाही, हे ऐकून बरं वाटलं की आज सेंट्रल मिनिस्टरपर्यंत, होम मिनिस्ट्रीपर्यंत हे सगळं गेलेलं आहे। पण आत्ताच्या घटकेला त्यातनं रूपांतर खाली होताना दिसत नाही आहे, कारण आज तगायत ज्या ज्या गोष्टीची मागणी आपण सातत्याने करतोय सगळे, की पहिले तर ते जे 2 मोबाईल जे सापडले होते 9 तारखेला त्याचा डेटा अजून मिळालेला नाही आहे। CDR नाही मिळाला, डेटा रिकव्हरी करायला 2.5 महिने झाले, आणि किती वेळ लागणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 19 जूनला जी सातपुड्या बंगल्यामध्ये जी बैठक झाली होती त्या संदर्भात काही कारवाई का नाही झाली आहे। आज हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत। आणि एक महत्त्वाचा मुद्दा जो मला मुद्दाम मांडायचा आहे की ज्या 28 मेच्या मी FIR बद्दल बोलत होते त्याची मी जर पुढे बघितलं की आता त्याची चार्जशीट फाईल झाली आहे, तर आत्ता जी डेट झाली त्याला आरोपी उपस्थित पण नव्हता, म्हणजे रमेश घुलेला तिथे जाऊन कोर्टात उपस्थित राहण्याची गरज पण वाटली नाही आणि पोलिसांनी पण त्याच्यावर काही कारवाई केली नाही। मला हे सगळं बघून वाटतंय की अजून सुद्धा हे सगळं असंच चालू आहे। त्यासोबत दुसरीकडे बाजूला महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सुद्धा एक वक्तव्य केलं आहे की आरोपीला 15 दिवसात जर नाही शोधून काढलं तर मी आमरण उपोषणाला बसणार, असं त्यांचं वक्तव्य। नाही, असं आमरण उपोषण करून आपण काय फायदा? ह्या लोकांना आपण धडे शिकवले पाहिजेत। आमरण उपोषण करून काही नाही होणार, याच्यासाठी आंदोलन करून किंवा हा विषय लावून धरून आपण लढलं पाहिजे। स्वतःच्या जीवाला क्लेश देऊन आता कुठलीच सरकार किंवा राजकारणी त्यांना कुठल्याही भावना नाही। तुम्ही जीव तोडून जर लढलात, अगदी भिंतीवर आपटून डोकं जरी केलं तरी त्यांच्या पोटचं पाणी हलत नाही, त्यांना काही फरक पण पडत नाही। नक्कीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे धनंजय मुंडे हे गैर उपस्थित आहेत। खरं तर गेल्या वेळी सुद्धा ते अनुपस्थित होते, तेव्हा त्यांचं शस्त्रक्रिया डोळ्याचं झाल्यामुळे ते नव्हते आले, मात्र यावेळी सुद्धा ते अनुपस्थित राहिले। आता हा अतिशय इंटरेस्टिंग मुद्दा तुम्ही मला सांगितलात की आज पण जर कॅबिनेटला ते अनुपस्थित असतील, याचा अर्थ कुठे त्यांनी राजीनामा काही दिलेला आहे की काय असाच प्रश्न पडतो। कारण मागच्या वेळेस आपल्याला सांगण्यात आलं की बाबा त्यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली म्हणून ते आले नाही आहेत। मग आज जर ते अनुपस्थित असले तर त्याचं कारण काय हे अजित पवारांनी देखील सांगावं की त्यांचा काही राजीनामा घेतलाय की काय, आणि असेल तर आनंदच आहे। जितेंद्र आव्हाड असं म्हणतात जोपर्यंत धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात आहे तोपर्यंत त्यांचं काहीच होऊ शकत नाही। तुमची काय? जितेंद्र आव्हाड काय, प्रत्येक महाराष्ट्रातला माणूस हेच म्हणतोय की जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रिमंडळात आहेत, जोपर्यंत ते मंत्री म्हणून मिळवत आहेत, आणि आता तर त्यांना कोर कमिटीत घेऊन त्यांना प्रमोशन दिल्यासारखं झालंय, तर हे जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत काही कारवाई होणार नाही। खरं तर अक्षरशः म्हणजे त्यांना धारेवर धरण्याची गरज होती, पण तसं करताना शासन दिसत नाही आपल्याला। शेवटचा प्रश्न मॅम, तुम्ही काल एक ट्विट सुद्धा केलं आहे पत्रकार परिषद घेण्यासंदर्भात, नेमकं काय आता परत एकदा खुलासे करणार आहेत काय? नाही, आत्ताच्या घटकेला मी ते नाही मांडणार आहे, कारण जेव्हा खुलासा होईल तेव्हा तुम्हाला त्याच्यातलं किती गांभीर्य आहे ते कळेलच। नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।